नमस्कार. क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे सौ छाया नाईक मॅम, क्रिकेटपटू आणि परफॉर्मन्स ॲनालिस्ट गायत्री नाईक यांची आई. नमस्कार मॅम. नमस्कार. क्रिकेट टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅम, आपल्या कुटुंबाबद्दल आणि बालपणीच्या आठवणीबद्दल आम्हाला सांगा. नमस्कार. माझं नाव छाया नाईक आहे. पूर्वीची मी छाया परब. माझं सगळं बालपण हे मुंबईतच गेलं. बॉर्न अँड बॉट अप इन मुंबई. अगदी आमचं पूर्ण खानदानच मुंबईतलं आहे. माझं शिक्षण झालं सेंट जॉन्स हायस्कूलमध्ये. 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी नोकरीला लागली. नोकरीला लागली. मला 12वी करायची होती, पण माझ्या आईचं म्हणणं होतं की मी नोकरी करावी. तिने मला स्टेनोग्राफरच्या ह्याच्यामध्ये घातलेलं, पण मला काही त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. तरी पण मी टायपिंग शिकली आणि मी वकिलांकडे काम करत होती. पण नंतर 12वी करायचं ठरवलं. पण 12वी करताना माझ्या आईचं ॲक्सिडेंट झालं, म्हणून मला ड्रॉप घ्यावा लागला. नंतर 12वी करायला मला 12 वर्ष लागली. 12वी पास करायला, म्हणजे परत परीक्षाला बसण्यासाठी. लग्न झालं माझं जानेवारीमध्ये आणि मार्चमध्ये मी 12वीची परीक्षा दिली. असं त्या वर्षी, म्हणजे 12 वर्षांनी. आणि नंतर पुढच्या 10वी नंतर 15 ते 16 वर्षांनी मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तेव्हा गायत्री होती 8 महिन्याची. ती परीक्षा देण्यासाठी मी हैदराबादला गेलेली तिला ठेवून. आणि तेव्हा मला ग्रॅज्युएशन हे कंप्लीट करायचंच होतं. मीनवाईल मी सेंटर हॉटेल जुहू हे 5 स्टार हॉटेलमध्ये मी कामाला लागलेली. ट्रेनी म्हणून लागली. मग तिथे स्थायिक झाली, कायम झाली. तिथे मी शेवटी गेस्ट रिलेशन्सच्या ह्याच्यामध्ये, फूड अँड बेवरेजच्या गेस्ट रिलेशन्समध्ये मी जवळजवळ 18 ते 19 वर्ष नोकरी केली. ते गव्हर्नमेंटचं हे असल्यामुळे हॉटेल डिसइन्व्हेस्टमेंटला गेलं आणि आम्हाला सगळ्यांना VRS दिलं. मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून शिवसेनेच्या अगेन्स्ट जाऊन आम्ही एक नवीन युनियन स्थापन केले. त्या युनियनमध्ये मग त्याच्यासाठी आम्हाला चांगले पैसे मिळावेत म्हणून आम्ही अगदी दिल्लीपासून जवळजवळ 5 वर्ष लढा दिला. आणि शेवटी 2001मध्ये, म्हणजे हा लढा चालू झाला होता 99च्या सुमारास चालू झाला आमचा लढा. आणि 2001-2मध्ये आम्हाला पैसे मिळाले. आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट होऊन आम्हाला पैसे मिळाले. पण तो लढा आमचा खूप, म्हणजे दिल्ली जेलमध्ये जाणं, हे करणं वगैरे, हा सगळा प्रकार आहे. असं म्हणजे खूप त्याच्यासाठी आम्हाला धडपड करावी लागली ते पैसे मिळवण्यासाठी. मी आणि माझ्या मैत्रिणींनी तिच्या मुलीला घरी ठेवायची, गायत्री आमची घरी असायची. असं करून हा लढा दिला. बाकी मला आवड म्हणाल तर वाचनाची भरपूर आवड आहे. म्हणजे पॉलिटिक्स, रोमॅन्टिक नॉवेल्स, डिटेक्टिव्ह कथा ह्या वाचायला मला खूप आवडतात. आणि आर्ट अँड क्राफ्टची आवड आहे. मी आता घर बसल्या मण्यांची पर्सेस बनवते, काहीतरी आर्ट्स बनवते, वेगवेगळ्या प्रकारचं चाललेलं असतं आमचं. आमच्या घरी जो गणपती येतो तो वेस्ट फ्रॉम बेस्ट हेच असतं. त्याच्यातूनच आम्ही बनवतो, पेपरपासूनच सगळं हे करतो. त्यामुळे घरात पूर्णपणे त्याच्यातच जाते. ट्युशन्स घेते. ट्युशन्स पण हौशेखातर घेते, असं नाही. मुलं जी अगदी म्हणजे लिहायला वाचायला येत नाहीत ते आज 70% वगैरे घेत आहेत. म्हणजे मी घरी म्हणजे अशी बसतच नाही. म्हणजे आणि करोनामध्ये ज्या मुलांचं जे नुकसान झालं, काहीच अभ्यास वगैरे करत नव्हते, अशा मुलांची मी ट्युशन्स घेतली बडोद्याला. आणि आज ते 70-75 वगैरे असे मार्क घेत आहेत. हां, हे माझा हौशे करतं. बाकी पैसे मुद्दामून घेते, फुकटात करत नाही, कारण का मग त्याची किंमत राहत नाही. कमी पैसे घेते पण घेते. असं हे आहे. आत्ता पण चालू. आता इकडे मुंबईत आलो बडोदा सोडून. तर आता सध्या हे 2-3 महिने काही हिचं गायत्रीचं लग्न झालं, त्यामुळे थोडंसं आराम आहे. आता बघूया, काहीतरी चालू आहे. फूड बिझनेस थोडा ऑनलाईन चालू आहे. ऑर्डर्स घ्यायचं, पॅकिंग करायचं. हां, म्हणजे बाकी सगळं मिळून सगळं बनवणं, हे करणं वगैरे सगळं असं आहे. म्हणजे असं ऑफिशियल जे जातात त्यांच्यासाठी टिफिनचे सगळ्यांसाठी जे मागतील ते तसं. हां, ज्यांनी सांगितलं की आम्हाला हे हवं आहे, आम्हाला शक्य आहे, तर आम्ही देतो. नाही काय नाव, काय बिझनेस तुमचं? गायत्री फूड्स, गायत्री फूड सर्व्हिसेस असं. हां, म्हणजे गायत्रीच्या नावानेच आम्ही चालू केलेलं आहे. तसं घरात ना काही ना काहीतरी छोट्या मोठी कामं अशी चालूच असतात. मॅम, तुमच्या घरात क्रिकेटचे बाळकडू होते, कारण गायत्रीचे वडील हे स्वतः
क्रिकेट कोच आहे. तर गायत्रीला क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? गायत्रीचे बाबा क्रिकेट खेळायचे. गायत्रीचे बाबांनी टाईम शील्ड, कांगाली त्यांच्या हॉटेलचे कॉर्पोरेट मध्ये क्रिकेट खेळायचे. ते उत्तम प्रकारचे बॉलर आहेत आणि स्पिन बॉलर आहेत. खूप छान क्रिकेट खेळतात. ते आता कोचिंग करत आहेत. मला स्वतःला क्रिकेटची फार आवड आहे. बघायला आवडतं. टेक्निकल गोष्टीमध्ये मी जास्त जात नाही, पण बघायला मला फार आवडतं क्रिकेट. आणि गायत्रीच्या आजीला म्हणजे माझी आई, तिलाही फार क्रिकेटची आवड होती. म्हणजे ती स्कोर बोर्डकडे न बघता तुम्हाला स्कोर बरोबर सांगायची, एवढी तिला क्रिकेटची आवड आहे. म्हणजे आणि एखादा रन इकडे तिकडे असं होईल असं, पण ती एवढं मनापासून क्रिकेट बघायची. ती गायत्रीचे बऱ्याचशा मॅचेस ती जेव्हा मुंबईत होती आणि जेव्हा तिची तब्येत चांगली होती तेव्हा ती स्वतः यायची बघायला असं. आणि तिचे काका, गायत्रीचे काका दिलीप नाईक, हे पण महेंद्रतर्फे क्रिकेट खेळायचे. तिच्या आजोबांना, ते आता वारले, तर त्यांनाही फार कौतुक होतं. ते तिचं पेपरमध्ये नाव वगैरे आलं की कटिंग वगैरे करून ठेवायचे आणि आम्ही गेलो का बघ आलेलं आहे वगैरे वगैरे. म्हणजे क्रिकेट हे आमच्याकडे आहेच. आणि हिचे बाबांना क्रिकेटच्या भाषेशिवाय काहीच कळत नाही, दुसरी भाषा कळतच नाही असं. म्हणजे गायत्रीला आम्ही पूर्वी दमही द्यायचे तेव्हा क्रिकेटच्या भाषेतच दम द्यायचे असं. मॅचेस बघायचे तर तिचं टी व्हीवर मॅचेस बघायचे तर काहीतरी बाबा मुद्दामून उलटं सांगायचे काहीतरी, तेव्हा ती म्हणायची नाही नाही हे असं झालं पाहिजे, तुम्ही मला काय शेंडी लावता काय असं म्हणायची ती. म्हणजे एवढं क्रिकेट तिला आवडायचं आणि समजायचं. लहान वयापासूनच तिला क्रिकेट समजत होतं. मॅम, गायत्रीच्या काही बालपणीच्या क्रिकेट खेळण्याच्या आठवणी आम्हाला सांगा. गायत्रीच्या बऱ्याच क्रिकेटच्या आठवणी आहेत. खूप असं, गायत्रीचे बाबा कोचिंगला जायचे तेव्हा गायत्री तिकडे ग्राउंडवर फार दंगामस्ती करायची. तर मला म्हणायचं हिला मी काही घेऊन जाणार नाही, ही फार मस्ती करते वगैरे. पण जर तिला आणि तिला सांगडे उद्या यायचं नाही तू माझ्याबरोबर, तर ही मुलगी रात्रीच सगळं तयारी करून ठेवायची. सगळे तिचे शूज, युनिफॉर्म वगैरे, क्रिकेटचे सफेद कपडे वगैरे सगळं तयार करून ठेवायची आणि त्याच्यावर टॉवेल घालून ठेवायचे, आम्हाला दिसलं नाही पाहिजे हिने तयारी केली आहे म्हणून. आणि सकाळी बाबा बाहेर पडायच्या आधी खाली जाऊन ती स्कूटरवर बसलेली असायची. म्हणजे ती बाबांबरोबर जायचीच. म्हणजे त्यावेळेला तिची 7-8 वर्षाची होती तेव्हा अशी. म्हणजे ती जायचीच. तिला तिकडे फक्त क्रिकेटवर जाऊन फक्त बॉल हातात घ्यायचा आणि मस्ती करायची एवढंच होतं. आणि असं काही हे नव्हतं. म्हणजे इनिशियली ती तशीच हे करायची, पण क्रिकेटच्या ग्राउंडवर बाबांबरोबर जायचं असं. आणि नंतर थोडी मोठी म्हणजे 9-1 वर्षाची झाली तर तिला वाटलं की हे जे क्रिकेटचे ग्राउंड आहे ते माझ्या बाबांचेच आहेत असं. आणि मग मुलांवर थोडीशी दादागिरी करायला लागली, हे करायला लागली, बॉसिंग करायला लागली. मीनवाईल हिचं सिलेक्शन झालं होतं. कॉम्प्लॅन स्पेशल कॅम्प होता, कॉम्प्लॅन कॅम्प होता जे संदीप पाटील सर चालवायचे. त्याच्यामध्ये हिचं 9व्या वर्षी सिलेक्शन झालं. हां, तर ती तिकडे पण जायची. आठवड्यातून 2दा का 3दा ते असायचं, 3दा असायचं. आणि बाकीच्या वेळेलाही बाबांबरोबर सकाळी असायचे, सुट्टीत तर ती त्यांच्याबरोबरच असायची. तर ती तिकडे मुलांवर बॉसिंग करायची. बाबा तिला सगळ्यांसमोर तर ओरडू शकत नव्हते, पण मला येऊन सांगितलं छाया ही काय हे नाही करत. तर कॉम्प्लॅनवाल्यांनी मोठी अशी किटबॅग दिलेली, एकदा गॅलरीतून खाली टाकून दिली. अरे बापरे. मी टाकून दिली, म्हटलं जायचं नाही क्रिकेटला, असं जर तू वागणार असेल क्रिकेट वगैरे बंद. टाकून दिली. अख्खा वेळ ती माझ्या डोक्याजवळ रडत बसली, मला जायचंच आहे. तर वॉचमॅन आला सांगायला की तुझपर्से गाडी जायगी. म्हटलं जाऊ देत, गाडी जाऊ देत, काय पण होऊ देत, पण तू हिला पाठवायचं नाही. 1-2 दिवस रडली. तिसऱ्या दिवशी म्हटलं हे जर परत जर बाबांची कंप्लेंट आली, त्या दिवसापासून तिची कसलीच कंप्लेंट नाही आणि ती शिस्तीमध्ये राहिली. म्हणजे तिचा जो समज होता की बाबांचं, म्हणजे ती असं की सरांची मुलगी म्हटल्यावर मला कोण काय बोलणार आहे असं. आणि ती एक त्यावेळेला एकच मुलगी होती त्या ह्याच्यामध्ये, पूर्ण टीम ह्याच्यावर. हां, टीम बरोबर ती एकच मुलगी होती. आणि सगळे मुलं, ती मुलांच्या ते पण असं की ती लोक दादागिरी करतात तर मग मला पण हे करायला असं सगळं होतं. तर अशा बऱ्याच आहेत. आणि सकाळी लवकर उठणं, तयार होऊन, म्हणजे तिला 1 मिनिटही उशीर झालेला चालत नाही.
अजिबात चालायचा नाही. हां, त्याच्यामध्ये फार वेळेचं फार तिला हे आहे. अजूनही अगदी मित्रमैत्रिणींना जरी भेटायचं असेल तर त्या वेळेच्या 5 मिनटं आधीच ती जाऊन असते तिथे. म्हणजे वेळेचं महत्त्व भरपूर आहे असं. मॅम तुम्ही आत्ताच सांगितलं की गायत्रीचं 9व्या वर्षीच कॉम्प्लॅन क्रिकेट कॅम्पमध्ये तिचं सिलेक्शन झालं, तर ती सिलेक्शन प्रक्रिया कशी होती, तो अनुभव कसा होता त्याबद्दल सांगा. हे कॉम्प्लॅन क्रिकेट कॅम्पचं पोस्टर हिच्या शाळेत लावलेलं. त्या लोकांनी हे देऊन गेलेले की तुमची कोण मुलं असतील तर त्यांना शाळेवाल्याने सांगितलेलं की सिलेक्शनला पाठवा. त्यावेळेला गायत्रीच्या शाळेमध्ये काही हे नव्हतं, क्रिकेटची टीम नव्हती. पण गायत्रीला म्हणून आम्ही क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये ते पाठवलं, तिकडे सिलेक्शनला पाठवलं. त्या दिवशी ती पहिल्या दिवशी सिलेक्शनला गेली तेव्हा एकटीच मुलगी होती आणि संदीप पाटील सर हे करत होते. तिला हातात बॉल दिला तेव्हा पूर्वी गायत्री मीडियम पेस टाकायची आणि तिला सांगितलं तू बॉलिंग कर. जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास तिला बॉलिंग ती करत होती. कुठे टाकत होती, काय टाकत होती ते माहिती नाही, पण संदीप पाटील सरांनी सांगितलं तू बॉलिंग करायचं. कंटिन्युअस तिने विदाऊट स्टॉप ते बॉलिंग करत होती ती एका नेटमध्ये. आणि त्याच्यानंतर ते बघून तिचा जो स्टॅमिना बघून मग ती त्या कॅम्पला सिलेक्ट झाली असं. आणि ती एक गायत्री होती आणि नंतर एक श्वेता हरण अली म्हणून जी मुंबईची कॅप्टन होती ती पण त्या कॅम्पला होती. ती काही आम्हाला माहिती नव्हतं, ती नंतर आली, पण तिचं आधी पण त्या कॅम्पला सिलेक्ट झालेले. ह्या 2च मुली त्या कॅम्पला होत्या आणि इथून असा गायत्रीचा ऑफिशियल असा प्रवास चालू झाला. आणि तिचं ते क्रिकेट बघून मग तिला शाळेतून ती क्रिकेट खेळायला लागली. सरांनी म्हणजे तिचे बाबाच कोच होते, मग त्यांनी क्रिकेट टीम बनवली. त्यांच्या स्पोर्ट्स सरांशी बोलून वगैरे फुटबॉल त्या शाळेमध्ये फुटबॉल जास्त होतं असं हे करता करता मग ती शाळेची टीम बनली. शाळेची टीम म्हणजे गायत्री आणि जेनिटा फर्नांडिस ह्या 2च मुलींवरती शाळेची टीम होती. बाकी सगळ्या अशाच ॲडिशन वेगवेगळ्या होत्या आणि ॲडिशन होत गेल्या त्यांना हे करत. पण ह्याच्यामध्येच त्या लोकांनी गायत्री 7वीपासून ती मॅच चालू झाल्या ते 10वीपर्यंत गायत्री शाळेचं क्रिकेट खेळली आणि तितकी वर्ष तिने ते कप शाळेकडेच होता. ती मेन शाळा जे हे होती पहिल्या शाळा होती ती हिची गिरगावची एक शाळा होती ती त्यांच्या अगेन्स्ट फायनल्स असायची. नंतर स्वामी विवेकानंद बोरवली ह्या फायनल्सला असायच्या. ह्या 2 शाळा नेहमी फायनल्सला, आमची शाळा आणि त्यांची शाळा खूप मोठं म्हणजे इंडिया पाकिस्तानसारखंच ते म्हणजे फार हे होतं. आणि गायत्रीचं परफॉर्मन्स त्याच्यात बॉलिंग बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स असायचं, खूप छान परफॉर्मन्स असायचं. आणि मग त्याच्यातून मग ती पुढे अंडर 19ला सिलेक्ट झाली मुंबईसाठी. त्याच्या आधी ती कॅम्पला सिलेक्ट झाली होती ती आणि जेनिटा फर्नांडिस. ती आणि जेनिटा हे स्पेशल टॅलेंट म्हणून मुंबईच्या सिनियर्स मुलींबरोबर प्रॅक्टिसला होत्या. 2 छोट्याच होत्या, 14-15 वर्षाची त्या अजून. हां, तशा सिनियर्सच्या बरोबर प्रॅक्टिसला असायच्या. आणि गायत्री 10वीत होती तेव्हा ती अंडर 19ला सिलेक्ट झाली मुंबईसाठी. मॅम गायत्रीची क्रिकेटची सुरुवात ही शालेय क्रिकेट MSSA स्पर्धेपासून सुरू झाली आणि त्यानंतर ती महाराष्ट्रासाठी सुद्धा ती DSO खेळली आणि नंतर ती कॉलेजमध्ये सुद्धा DSO स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला. तिचं सिलेक्शन तिथंही झालं. हो. तर त्याबद्दल आम्हाला सांगा. गायत्री MSSAची या मॅचेस ज्या खेळली ते 4 वर्ष सलग तिने शाळेसाठी कप आणला. नंतर त्याच्यातून तिचं सिलेक्शन तिचं DSOसाठी झालं. DSOच्या मॅचेस जेव्हा होतात तेव्हा त्यांचं अख्ख्या महाराष्ट्रातून मुली येतात आणि त्याचं सिलेक्शन एका कुठे कधी सावंतवाडी, कुठे रत्नागिरी किंवा अशा ठिकाणी वगैरे असं असतं. तर ऑलमोस्ट ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या मुली येतात. 300-350 मुली असतात. दिवसभर ते सिलेक्शन असतं. प्रत्येकीला 4 बॉल टाकायला मिळतात. त्या 4 बॉलमध्ये ते सिलेक्शन होतं. आणि अशा वेळेला गायत्रीने 4 वर्ष शालेय DSO पण तिने हे केले, सिलेक्ट झाली. त्या टीमसाठी खेळली
आणि ह्या ज्या DSOच्या मॅचेस होतात त्या मग कुठेही होतात, ह्याच्यामध्ये जम्मू काश्मीर किंवा अमरावती वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या होत असतात. झारखंडला पण गेलेली आहे ती खेळायला. तर आणि त्याच्यानंतर शालेय ह्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर तिने रिझवी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. रिझवी कॉलेजला काही टीम नव्हती, पण गायत्री पहिली मुलगी होती जिथे तिने ॲडमिशन घेतलं. तिकडच्या सरांनी सांगितलेलं आमच्याकडे ह्या आपण मुलींची टीम चालू केली. गायत्रीने ॲडमिशन घेतल्यानंतर मग बऱ्याच मुली तिकडे रिझवीला ॲडमिशन घेतलं. प्रकाशिका नाईक, साईमा ठाकूर होतीच, नंतर मनाली दक्षिणे वगैरे ह्या मुली, ह्या लोकांनी ही टीम रिझवीची बनवली. आणि तिकडेही ती 12वीपर्यंत तिने कॉलेज क्रिकेटमध्ये हे केलं, खेळली, इंटर कॉलेज खेळली. आणि DSOलाही तिने 2 वर्ष कॉलेजतर्फे तिने रिप्रेझेंट केलं. मॅम, जेव्हा मुंबई क्रिकेट अंडर 19साठी जेव्हा गायत्रीचं सिलेक्शन झालं, तो कॉल आला सिलेक्शनचा, तो गर्वाचा क्षण कसा होता तुमच्यासाठी? आम्ही ह्या क्षणासाठी, जेव्हा गायत्रीसाठी तो कॉल आला, ह्या क्षणासाठी आम्ही फार आतुरतेने, म्हणजे 2-1 वर्षापासून आम्ही फार प्रयत्न करत होतो. असं कॅम्पला सिलेक्ट होत होती पण सिलेक्शन होत नव्हतं वगैरे. खूप तिचा आम्ही ह्याच्यासाठी वाट बघत होतो. आणि गायत्री तेव्हा 16 वर्षाचीच होती. आम्ही खूप काय म्हणायचं, तो क्षण आम्ही सांगू शकत नाही. त्या वर्षी जेव्हा गणपती आला तेव्हा आमची थीम होती क्रिकेटचं ग्राउंडच आम्ही बनवलेलं. म्हणजे संपूर्ण डेकोरेशन जे होतं ते पूर्ण आम्ही क्रिकेटचं मैदान उभं केलेलं, म्हणजे प्लेयर्स वगैरे पण आम्ही असे उभे केलेले. आणि तिचा वाढदिवसही आम्ही मोठ्या जोरात त्या वर्षी, आम्ही कधीच तिचा म्हणजे असा वाढदिवस वगैरे करत नाही, आम्ही 3 जण साजरा करतो. पण त्या वर्षी आम्ही फार जोरात साजरा केला, पार्टी दिली. आणि केकवर पण ग्राउंडच होतं बनवलेलं. हां, आणि फार खूप आनंद झाला. देवाचे आम्ही फार आभार मानतो. आजी वगैरे खूप 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 आनंद झालेला आम्हाला. आणि तेही अंडर 19चं फार तिचा प्रवास चांगला होता, फार चांगला होता. तिने चांगलं परफॉर्मन्स केलं सगळ्या ह्याच्यात, खूप छान केलेलं तिचं. शी वॉज द हायेस्ट विकेट टेकर आणि ॲव्हरेजला पण ती एकदम हायेस्ट ही होती. मॅम, पुढे गायत्री आता बडोद्यासाठी अंडर 23 आणि सिनियर ही सलग 8 वर्षे ती खेळली, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. गायत्रीची 12वी झाल्यानंतर आम्ही बडोद्याला जायचं ठरवलं. म्हणजे खेळण्यासाठीच जायचं ठरवलं आम्हाला. तिथे आमचं घर आहे तिथे. तर आम्हाला तिकडच्या मॅडम होत्या आणि अपर्णा कांबळे पण होत्या. त्या म्हणाल्या की गायत्री जर बडोद्यावरनं खेळली तर त्यांना जास्त स्कोप आहे तिला. आणि आमचं घर होतंच तिथे, म्हणून मग आम्ही तिथे शिफ्ट व्हायचं ठरवलं. 12वी झाल्यानंतर आम्ही बडोद्याला गेलो. त्या पहिल्या वर्षी काही तिला अंडर 19ला एलिजिबल होती, पण पहिल्या वर्षी काही तिला खेळायला मिळालं नाही तिथे. तर मग पण अंडर 23 खेळली ती आणि सिनियर्स खेळली. सलग 8 वर्ष ती अंडर 23 आणि सिनियर्स खेळली. तिकडच्या एक मेन एक टुर्नामेंट असते ती पण ती खेळली. खूप तिथे पण चांगलं परफॉर्मन्स केलं आणि फार चांगला अनुभव आहे. तिकडे दिवसभर क्रिकेट. हां, तिथे तुमचा अख्खा दिवस, तिकडे तुमचं दिवसभराचं क्रिकेट असतं, प्रॅक्टिस आणि क्रिकेट. बाकी काही तिथे हे अनुभव चांगले होते तिकडचे. तिकडचे स्पेशली तिकडचे बॉबी सर आहेत, बॉबी. आणि तिकडे अपर्णा कांबळी पण आल्या होत्या कोचिंगला, ऋतुपर्णा रॉय पण कोचिंगला आल्या. तर असे वेगवेगळे कोचेस पण मिळाले त्यांच्या हाताखाली. चांगलं परफॉर्मन्स केलं. मॅम, गायत्रीला क्रिकेट व्यतिरिक्त इतर कुठल्या कलेची किंवा कुठल्या उपक्रमाची आवड आहे? गायत्री पहिल्यापासूनच मल्टी टॅलेंटेड आहे. असं ती 5वीत असल्यापासून ती आणि नेव्हीचा कोर्स केला, सी कडेटचा. ती सॅटर्डे संडे ती त्याच्यासाठीच असायची. पहाटे 5:15ची ट्रेन पकडायची, ती कुलाब्याला जायची. तिकडे पण तिने चांगलं परफॉर्मन्स केलं. त्या ह्याच्यामध्ये तिने रिगाटामध्ये भाग घेतला. नंतर तिने 1 वर्ष नेव्ही परेडला पण तिने तिचं सिलेक्शन झालेलं. खूप मस्तीखोर.
गायत्री खूपच मस्तीखोर म्हणून पण आम्हाला हे होतं की जेव्हा नेव्ही परेडला तिने भाग घेतला तर ती राहील की नाही, करेल की नाही, म्हणजे पण तिने ते केलं आणि त्याच्यामुळे तिच्याकडे एक प्रकारची शिस्त, लिडरशिप आणि विचार करण्याची शक्ती हे आली तिला. नंतर ड्रॉइंग तिचं खूप छान आहे. अजूनही ती कधी स्ट्रेस रिलीफसाठी ती मंडेलाचं ड्रॉइंग करते. हां, फार बारीक काम करते अगदी. हां, आणि ड्रॉइंग चांगलं आहे. क्रिकेटचं हे चालू असतानाही तिन्ही परीक्षा दिलेल्या आहेत, ड्रॉइंगच्या दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत. डान्स चांगला करते. शामकडावरकडे तिने 3 वर्ष पूर्ण हे केलेलं आहे. नंतर नाटकात कामं केलेली आहेत तिने, बालनाटकामध्ये तिने काम केलेलं आहे. मस्ती करायला खूप आवडते. लोकांचे पाय खेचायला तिला फार आवडतात. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही म्हणजे कधी ती खेचून गेली आहे ती, असं. म्हणजे फार मस्तीखोर आहे. आणि खूप मैत्रिणी फार कमी करते, पण ज्या करते ते लाईफ लॉंग. आज तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आज मी सांगते ना 20-20, तिचं आहे 27 वय, पण आज 20-20 वर्षाच्या तिच्या मैत्रिणी आहेत. ज्या मोजक्याच मैत्रिणी आहेत पण त्या लॉंग लाईफ. आणि फार कमी करते मैत्री, पण जे करते ते लॉंग लाईफ असं. मॅम, M.Com पूर्ण करताना क्रिकेट आणि अभ्यास याचा समतोल तिने कसा साधला आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र घेऊन न्यूबॉर्न फोटोग्राफर म्हणून व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा तिला कुठून मिळाली? गायत्री मुळातच हुशार आहे. जे डिफिकल्ट आहे ते तिला फार इझी होतं. आणि एकपाटी आहे. तिला सारखं असं तुम्ही तासनतास अभ्यास करताना कधीच बघणार नाही. एकदा वाचलं तिचं हे आहे. त्यामुळे अभ्यासाचा आम्हाला कधीच प्रश्न नाही आला. आणि अगदी मला वाटतं 9वीपर्यंत शी वॉज अबाव 85च होती ती. अबाव 85 म्हणजे अभ्यास न करताच तिला 80च्या हे मार्क मिळाली. 12वी पण अशीच ती घेतली. म्हणजे ती 12वीची मार्क करताना त्यावेळेला पण ती अंडर-19 खेळत होती आणि बाकीच्या टुर्नामेंट्स वगैरे पण होत्या. म्हणजे ती स्वतः पण शॉक होती, मला एवढे कसे मार्क मिळाले. शी वॉज 75 म्हणजे असं. पण फार तिला जास्त अभ्यास करताना आम्ही कधी बघितलं नाही, पण इझी होतं. कॉलेजला ती शाळेत तर ती 5वीपासून कधी फक्त अर्धा वेळ 10 वाजेपर्यंतच शाळेत गेली आणि बाकीच्या वेळ तिचा प्रॅक्टिसलाच असायची ती. तर आणि कॉलेजला पण ती गेली नाही. पण सगळे प्रोजेक्ट्स आणि परीक्षा तिने पूर्ण केल्या. कॉलेजला ती BComला जी होती ती सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये होती. तिकडनं फक्त कधी कॉलेजमध्ये तिने अटेंड केलंच नाही, कधी क्लासला बसलीच नाही. तिकडचे नोट्स मिळायचे, तिकडे बाहेर झेरॉक्सवाला असायचा, त्याच्याकडे नोट्स मिळायचे, त्या घेऊन यायचे परीक्षेच्या 10-12 दिवस आधी. त्या वाचायच्या आणि परीक्षा द्यायची. M.Com पण तिने असंच हे केलं. फक्त करोनाच्या वेळेला तिचे 2 सब्जेक्ट राहिले होते, ते प्रोजेक्ट्स द्यायचे होते, सबमिशन करायचं होतं. त्यावेळेला कोणी मेंटॉर वगैरे नव्हते त्यांच्या अंडर, म्हणजे ते हे करायचं असतं सबमिशन. म्हणून ते 2 वर्ष तिचं राहिलं. ते तिने 2023मध्ये ते M.Com पण तिने ते कम्प्लीट केलं हे करून, त्याचे प्रोजेक्ट्स वगैरे सबमिट करून. ती शाळेचा अभ्यास फार स्मूथ होता. तिचं काहीच म्हणजे असं आम्हाला कुठे वाटलंच नाही. का ती जे कठीण आहे ते तिला इझी. हां, असं म्हणजे अभ्यासात फार हुशार होती आणि असं काही हेच नाही करायला लागलं. अभ्यासाचं कसलंच टेन्शन नाही. आणि माझी काय अशी इच्छा नव्हती की तिने शिकलं पाहिजे, पण असं हे होतं की डोकं आहे त्याचा पूर्ण उपयोग झाला पाहिजे, म्हणून मार्कही खाली नाही आले पाहिजेत. का तर तुझा तेवढा कॅपॅसिटी आहे त्याचा पूर्ण तू वापर करायचा. आणि वेळ आहे आणि शक्य आहे म्हणून ते M.Com ही आम्ही केलं. शक्य आहे म्हणून करून घेतलं असं. कारण जास्त कष्ट न पडताच ते M.Com झाली असं. पण त्याच्यासाठी पण तिने अभ्यास केला. पण ते 10-12 दिवस जो काही अभ्यास केला त्याच्यातून M.Comला पण तिला फर्स्ट क्लासच मिळाला आहे असं बाकीचं आहे. त्यामुळे पण शिक्षण माझ्या हे की होतं की तुझं शिक्षण हे हवं, डिग्री ही हवी. आणि डिग्री पण अशीच नाही की आपण असंच घेतली. त्याच्यामध्ये पण आम्ही बिझनेसच्या ह्याच्यामध्ये घेतली, स्पेशलायझेशन इन बिझनेस आणि इंग्लिश, या 2 हे केलं. कारण का तिचं लिखाणही चांगलं आहे.
ती फार छान लिहू शकते. हो. हां, म्हणजे पोएम्स वगैरे असं लिहिते. पोएम्स लिहिते, एसेज लिहू शकते, लेटर्स लिहू शकते, फार छान लिहू शकते ती. हां, लिखाण चांगलं आहे तिचं. त्यामुळे मग इंग्लिश आम्ही घेतलं होतं अगदी. लिटरेचर असं म्हणा, तिकडे बडोद्याला आहे ना असं खूप तुम्हाला चॉईसेस आहेत. अच्छा. तर मग फक्त इंग्लिश स्पेशलायझेशनमध्ये हे केलेलं. तर लिटरेचर घेतलं तर मग ते आम्हाला तिला स्वतःला काही शिकायची आवड नाही आहे, अजिबात नाही. हां, पण ते मी सांगितलं की नाही बाबा, मागे लागले म्हणजे हे तुझं झालं पाहिजे, असं हे तुझं झालं पाहिजे. आणि जे करताना ती 100% देते, त्याच्यामुळे ती शिक्षण फार इझिली झालं तिचं. हां, आणि तिला फोटोग्राफीचा हे फार पहिल्यापासून आवड आहे. तिला जेव्हा 10वीत तिला छान मार्क मिळाले तेव्हा तिला बाबांनी पहिला कॅमेरा घेऊन दिला. अगदी 60,000चा त्यावेळेला कॅमेरा घेऊन दिला बाबांनी तिला. आणि मुलांची, लहान बाळांची तर पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, लहान जेव्हा होती तेव्हा रस्त्यावरचे अगदी भिकाऱ्याचं पोरगं पण आपल्या घरी घेऊन जाऊ का असं, म्हणजे ते उचलून घेऊया वगैरे असं दरवाजावर यायचे भिकारी वगैरे, तर त्यांना पण आतमध्ये वगैरे. त्यामुळे लहान मुलांची तिला खूप आवड आहे आणि तिने त्याच्यामध्येच स्पेशलायझेशन करायचं ठरवलं. त्याच्यासाठी तिने कोर्सेस केले, छोटे मोठे तिने कोर्सेस केले. आणि आज जवळजवळ ती 10 वर्ष झाली ह्या बिझनेसमध्ये आहे. तिच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये, न्यूबॉर्न फोटोग्राफीच्या बिझनेसमध्ये आहे. एक पहिल्या 10मध्ये आहे ती, बडोद्यामध्ये तिचं नाव पहिल्या 10 फोटोग्राफर्समध्ये तिचं नाव आहे आजच्या घडीला. फार छान आहे करते. आणि हे तिने सगळं क्रिकेट सांभाळून केलं. क्रिकेट सांभाळून तिने फोटोग्राफीचा तिचा बिझनेस चांगला वाढवला. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की करोना काळात ती MCOMमध्ये तिचे 2 पेपर्स राहिले, त्याच्यामुळे ती नाराज झालेली. फोटोग्राफीचा बिझनेस होत होता, त्यामुळे ती ही होती, थोडी डाऊन होती. बाबा पण घरातच बसलेले, काही इन्कम नव्हतं, तर काय करायचं. त्यावेळेला तिने न्यूमरेटर नावाची आपली एक इंटरनॅशनल, बडोद्याला आणि पुण्याला त्यांची ब्रांच आहे, ह्याच्यामध्ये तिने डेटा ॲनालिस्ट म्हणून जॉईन केलं. त्याचं तो वर्क फ्रॉम होम होतं. ती कंपनी, त्या लोकांनी करोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम होतं. तिकडे तिने 4 वर्ष नोकरी केली. 2 वर्षांनी आपला करोना संपल्यानंतर तिने पुढचे 2 वर्ष ते कंटिन्यू केली ती नोकरी. म्हणजे क्रिकेट खेळून, प्लस तिने फोटोग्राफीचा तिचा बिझनेस करून, प्लस तिची नोकरी. त्यांचं हे होतं की ज्या वेळेला तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेला 12 तासात तुम्ही ते कंप्लीट करायचं होतं. तर ह्या 12 तासाचा वेळ तिला फार, म्हणजे सांगते ना की फार तिने मेहनत केली. त्यावेळेला आमच्या पाठीशी ती उभी राहिली. तिच्या त्या पगारावर आमचं घर चाललं आणि ते 4 वर्ष तिने ती नोकरी केली. म्हणजे मुलं आत्ता म्हणतात की फक्त क्रिकेट, आम्हाला अभ्यास होत नाही, आम्हाला हे होत नाही, आम्हाला ते नाही, आम्ही फक्त क्रिकेट करणार आहे. तर मी म्हणते, तुम्ही जर शक्य केलं तर तुम्ही 4 गोष्टी करू शकता. त्यावेळेला तिला जेवायलाही वेळ मिळायचा नाही, कारण का क्रिकेट खेळून आल्यावर त्या पिरियडमध्ये तुम्हाला ते सबमिशन करायचं असतं कामावरचंही, तेव्हा जेवायलाही वेळ मिळायचा नाही. ते पण तिने केलं. त्याच्याबरोबरच तिने ते हे करत असताना मी तिच्या मागे लागून व्हिडिओ ॲनालिस्टचा कोर्स पण करायला लागला. तर तो कोर्स करत असताना त्याची परीक्षा द्यायची होती, याची ऑनलाईन परीक्षाच द्यायची होती. म्हणजे ती आई मी कशी देऊ, डोळ्यात तिचं रडायला आलं. मी कसं काय करणार. म्हटलं गायत्री, शक्य होईल, तुला करशील. आणि ती परीक्षाही तिने दिली. म्हणजे स्ट्रेच केलं तिने, आउट ऑफ द बॉक्स जाऊन तिने बऱ्याच गोष्टी केल्या आणि अजूनही ती करते. म्हणजे म्हणून कोणी म्हणतं की आम्ही नुसतं क्रिकेट खेळतोय, आम्ही तुमचं हे करते, तर नाही, यात तुम्ही शक्य होतात. त्याच्यात तिने ड्रॉइंग्स पण तिची केली. त्याच्यात तिने कार्ड मेकिंगचा तिचा स्वतःचा दुसरा एक बिझनेस स्टार्ट केला, ती आणि तिची मैत्रीण म्हणून. त्याच्यामध्ये पण गिफ्ट पॅकिंग हे तेही केलं. म्हणजे बरंच, मी म्हणते ना, ती मल्टी टॅलेंटेडच आहे. आणि आत्ताही ती तिचा
फोटोग्राफीचा बिझनेस थोडं 8 महिने तो बंद होता. असं 8 महिने बंद होता, पण आता तिने परत स्टार्ट केला आहे. असं गायत्री ही कराटे पण शिकली आहे, ब्राऊन बेल्ट आहे ती. पुढे तिच्या वेळेअभावी तो आम्हाला पुढे जाता आलं नाही, पण ब्राऊन बेल्ट पण आहे. तिचे जे कोच होते कराटेचे, शांता मॅडम म्हणून होत्या, त्या यंगच होत्या, 20-22 वर्षाच्या असतील, पण फार टफ कोच होत्या अशा. आणि त्यांनी आम्ही नॅशनल बाऊटला गेलेलो इथे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या ह्याच्यामध्ये ते हे होतं, टुर्नामेंट होती. आणि गायत्रीच्या समोर जी मुलगी होती ती थोडी वयाने मोठी होती, वेटनी सेम होत्या पण वयाने मोठी होती. आणि तिचा जो एक किक लागला गायत्रीला, तर तिचं ओटातून रक्त यायला लागले. आणि सगळे पॅरेंट्स म्हणायला लागले, बोलवा बोलवा, गायत्रीचं हे रक्त हे झालं आहे वगैरे. मी पण थोडी घाबरली, पण मॅम ज्या होत्या, कोच ज्या होत्या, त्या म्हणाले नाही, गायत्री कंटिन्यू करते, कंटिन्यू शेवट करूनच यायचा तो हे. आणि गायत्रीने रडत रडत तो बाऊट कंप्लीट केला आणि गायत्रीला ब्रॉन्झ मेडल मिळालं त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे गायत्री मेंटली जी टफ झाली त्याच्यामध्ये हाही एक प्रसंग एक मोठा आहे की ती मेंटली फार टफ झाली. गायत्रीची क्रिकेट जर्नी तसं बघायला गेली तर अप्सपेक्षा डाऊनच भरपूर होती असं, पण त्याच्यातूनही ती ह्या सगळ्या ह्याच्यातून ती मेंटली फार टफ झाली. हे की 2 दिवस रडायचं जर एखादी गोष्ट नाही हे आपल्याला हे झाली, सिलेक्ट नाही झालं किंवा काही नाही झालं, 2 दिवस रडायचं. पण तिसऱ्या दिवशी ती नवीन जोमाने जी उभी राहायची. ते मला वाटतं हा एक मोठा प्रसंग आहे की ज्याने ते शांता मॅमचे मी आभारच मानेन की त्यांनी तिला हे शिकवलं की ते कम्प्लीटच करून यायचं. म्हणजे आणि त्या वेळेला गायत्री तो कराटेचं जेव्हा हे खेळली तेव्हा ती मला वाटतं 13-14 वर्षाचीच होती, जास्ती मोठी पण नव्हतीच, अगदी लहानच होती तशी. त्यामुळे तो एक प्रसंग फार मोठा मला वाटतं तिला शिकवून गेला की कंप्लीट करूनच यायचं सगळं. हां मॅम, तुम्ही आत्ता जो हा प्रसंग सांगितला त्यावरून आम्हाला हे समजतं की क्रिकेटने गायत्रीला आणि गायत्रीने क्रिकेटला कधीच सोडले नाही. बडोद्यामध्ये अंडर-19 महिला संघासोबत आणि मुंबई इंडियन्समध्ये IPL आणि WPL हा तिचा जो प्रवास होता, यामध्ये तिने परफॉर्मन्स ॲनालिस्ट हे जे तिने करिअर तिचं नवीन सुरू केलं, त्या प्रवासाबद्दल आम्हाला काही सांगा. गायत्रीनी जे बडोद्याला खेळत असताना, सिनियर्स खेळत असताना तिचं त्या वर्षी सिलेक्शन झालं नाही. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते. टीममध्ये सिलेक्शन झालं नाही. तिचं हे होतं की त्या वर्षी जर मी सिलेक्ट करूनच ती रिझाईन करणारच होती तसं. पण त्यावर्षी झालं नाही, तर मग तिने अगदी पक्का निर्णय केला की मी सोडणारच म्हणून. आणि तिने रिझाईन केलं. प्लस तिने हा कोर्स केलाच होता, 2.5 वर्ष झाली त्याला. आणि तिने बरोड्याला अप्लाय केलं. बरोड्यामध्ये तिचं व्हिडिओ ॲनालिस्ट म्हणून ती सिलेक्ट झाली. पण गायत्रीचा जो कोर्स होता तो व्हिडिओ ॲनालिस्ट प्लस परफॉर्मन्स ॲनालिस्ट होता. तर तिने तिकडे त्या 2 वर्षामध्ये 2 वर्ष ती अंडर-19 व्हिडिओ ॲनालिस्ट होती. तिने फक्त ॲनालिस्टचं काम न करता थोडं आपल्याला जे नॉलेज आहे ते एक्स्ट्रा नॉलेज देऊन तिने परफॉर्मन्स ॲनालिस्टचंही काम केलं. कळलं. आणि ते बघून किरण मोरे सर जे आहेत आपली इंडियन प्लेयर्स होती, त्यांनी गायत्रीने 1-2 प्रेझेंटेशन्स दिली, स्वतःहून दिली, कोणी न सांगता दिली. ते सगळे प्रेझेंटेशन्स वगैरे बघून किरण मोरे फार इम्प्रेस झाली. आणि त्या सरांनी मोरे सरांनी तिला मुंबई इंडियन्ससाठी अप्लाय करायला सांगितलं. ती त्यावेळेला तिने अप्लाय केलं आणि तिकडनं जेव्हा तिला कॉल आलं तेव्हा ती अंडर-19च्या दौऱ्यावरच होती ॲनालिस्ट म्हणून. आणि तिकडनं तर तिचं सिलेक्शन ती 2 दिवसासाठी बरोड्यात आली. 2 टुर्नामेंटच्या मध्ये गॅप होता. 2 दिवसासाठी बडोद्यात आली. परत एका दिवसात त्या लोकांनी फ्लाईटचं तिकीट पाठवलं. तिकडे जाऊन तिने इंटरव्ह्यू दिला, मुंबईत जाऊन इंटरव्ह्यू दिला, परत आली. परत तिला असं करता तिचे 3 महिने हा इंटरव्ह्यू चालला. त्यांनी तिचं इंटरव्ह्यू ऑन ग्राउंड, ऑफ ग्राउंड, ऑनलाईन सगळ्या प्रकारे तिला 3 महिन्यामध्ये तिला बघितलं, लाईव्ह तिचं सगळं हे घेतलं. आणि आता ती मुंबई इंडियन्ससाठी परफॉर्मन्स ॲनालिस्टच्या टीममध्ये आहे. हां, तर
म्हणजे तिचं जे काम होतं, डेडिकेशन होतं त्याच्यामुळेच. आणि तिने काही कम्प्युटर वगैरे कोर्स नाही केलेले, पण परफॉर्मन्स ॲनालिस्टचा कोर्स केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की हिची शिकण्याची कॅपॅसिटी काय आहे, गायत्रीची शिकण्याची कॅपॅसिटी काय आहे ते त्यांनी बघितलं आणि तिला सिलेक्शन तिकडे झालं. तर आता सध्या ती मुंबई इंडियन्ससाठी परफॉर्मन्स ॲनालिस्ट म्हणून काम करते. WPLच्या ह्याच्यासाठी पण काम करते आणि IPLच्या ते मुंबई इंडियन्सच्या बऱ्याच टीम्स आहेत त्याच्यासाठी पण ती काम करते आहे. असे मॅडम, गायत्रीचा मुंबई इंडियन्ससोबत काम करण्याचा पहिला अनुभव कसा होता? गायत्रीचा जेव्हा जॉईन झाली मुंबई इंडियन्सला तेव्हा WPLच्या मॅचेस चालू होत्या. आणि त्याच्या वेळेला त्याच्या WPLच्या मुंबई इंडियन्सच्या ज्या 3-4 मुली होत्या त्यांच्याबरोबर गायत्री खेळली पण होती. म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट खेळली होती, जसे की हरमनप्रीत वगैरे. नंतर जुलन गोस्वामी ज्या आहेत मुंबई इंडियन्सच्या मेंटॉर आहेत त्यांच्या अगेन्स्ट पण खेळलेली होती गायत्री. नंतर यास्तिका भाटिया आहे तिच्याबरोबर खेळलेली आहे. तर तसे कम्फर्टेबल होत्या. पण मुंबई इंडियन्सची जी ती म्हणाली, गायत्रीने मला सांगितलं की मुंबई इंडियन्समध्ये जे वर्क कल्चर एवढं खेळीमेळीचं आणि एवढं फ्रेंडली आहे, म्हणजे प्रोफेशनल असूनही फार खेळीमेळीचं हे आहे, सगळे एकामेकांना सांभाळून घेणारे आहे. त्यामुळे तिला फार छान अनुभव आला त्याचा. स्टार्टिंगला भीती होतीच, स्पेशली मेन्सच्या टीमबरोबर वगैरे. मेन्समध्ये गायत्री मला वाटते एकटीच मुलगी आहे जी ह्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये, त्यामुळे तोही अनुभव थोडा आहे. पण शी वॉज कम्फर्टेबल तसं. त्यामुळे काही हे नाही, फार चांगलं वातावरण आणि ती फार हेल्पफुल वातावरण आहे तिथे. माहिती आहे त्यांना की शिकते आहे, तिला सांगितलेलं आहे चुका करायच्या, पण ती चूक परत रिपीट नाही झाली पाहिजे. चुका करू शकता तुम्ही, तिकडे चुकाचं हे आहे, पण ती रिपीट नाही झाली पाहिजे. आणि फार छान अनुभव होता तिचा आणि खूप शिकायला मिळते. ह्या गोष्टी ती म्हणाली की स्टेट लेवलला असती तर ह्या गोष्टी नसत्या शिकायला मिळायला खूप. आणि तिच्यामुळे आम्हालाही कळते की ह्या गोष्टींचा अभ्यास होतो, ह्या गोष्टींचा अभ्यास होतो, काय गोष्टींचा अभ्यास होतो, किती बॅकग्राऊंडला मॅचच्या पाठीमागे सपोर्ट स्टाफची किती मेहनत असते, हे आत्ता मला कळायला लागलं की आम्हाला तिच्याकडे बघून कळतंय की ती सपोर्ट स्टाफची किती मेहनत असते एखाद्या प्लेअरनी चांगलं खेळावं म्हणून. त्याच्यासाठी कोण काय करतंय हे आत्ता कळतंय. म्हणजे मी आता परफॉर्मन्स ॲनालिस्टच्या दृष्टीने बघते की किती छोट्या छोट्या बारीक गोष्टींवर ती लोकं काम करतात आणि त्याच्यामुळे प्लेयर्स सगळे व्यवस्थित हे करतात. मॅम, जे सध्याचे आता क्रिकेटिंग पॅरेंट्स आहे त्यांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते तुम्ही थोडंसं सांगा. क्रिकेट जेव्हा मध्ये आपण मुलीला किंवा मुलांना घालतो, क्रिकेट तर ते शिकणारच आहेत, ते आहे. त्याच्याबरोबर तुम्ही त्यांच्या खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ही मेन गोष्ट आहे. ते करता करता त्यांची मेंटल जी स्टेट आहे ह्याच्याकडे तुम्ही 100% लक्ष द्यायला पाहिजे. कारण का हे जे पिक्चर आपल्याला दिसतं आहे की जे पैसे एवढे मिळत आहेत का एवढं ग्लॅमर आहे, कारण का हे ग्लॅमरच आहे, पिक्चरच्या बॉलिवूडसारखंच आहे हे सगळं. जे आता IPL वगैरे जे आले हे पिक्चरच्या बॉलिवूडसारखंच आहे, बॉलिवूडसारखं सगळं ग्लॅमर आहे. पण त्याच्या मागचं काय म्हणतात सत्य हे कोणाला माहिती नाही, मेहनत माहिती नाही आहे. प्रत्येक प्लेयर्सची मेहनत काय आहे, त्याच्यामध्ये प्लेयर्स किती डाऊन होऊ शकतात. मेंटली तुम्ही फिट असायलाच हवं. ह्याच्यामध्ये आईवडिलांनी पहिलं स्वतःला मेंटली फिट करायला पाहिजे. आम्ही पण गायत्रीसाठी आम्ही ब्रह्मकुमारीमध्ये जयश्री खिल्लारी म्हणून जे आहेत त्या पण स्पोर्ट्स पर्सन आहेत, पण त्या ह्याच्यामध्येच हे करतात. तर आम्ही मेंटल ह्याच्यासाठी गायत्रीला त्यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेतो. तर असं तुमचं कोणीतरी असलं पाहिजे की जे तुम्हाला मेंटली मार्गदर्शन करू शकेल, मेंटली तुम्ही कसे फिट राहू शकता. जर एखाद्या वेळेला तुम्ही सिलेक्ट नाही झालात, एखाद्या वेळेला तुमचं परफॉर्मन्स झालं नाही, तर खाली न पडता तुम्ही काय केलं पाहिजे. पॅरेंट्सनी मुलांकडनं ते करून घेतलं पाहिजे. खेळ खेळताना तो आनंद घेऊन खेळायला शिकवलं पाहिजे. कुठचाही खेळ असू देत, तो तुमचा आनंद घेऊन त्या मुलाला त्याच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, प्रेशर नाही झालं पाहिजे. खेळ जर तुम्ही चांगलं खेळणार तर तुमचं आज ना उद्या सिलेक्शन होणारच आहे.
जर तुमच्या नशिबात आहे तर कोणी तुम्हाला कुठेच अडवू शकत नाही, कोणी काही करू शकत नाही. तुमच्या हातात आहे मेहनत करणं आणि मेंटली आणि फिजिकली फिट राहणं हे फार फार गरजेचं आहे. स्पेशली मेंटली फिट राहणं फार गरजेचं आहे आणि ह्याच्याकडे पॅरेंट्सनी लक्ष दिलं पाहिजे. असं सतत त्यांच्याबरोबर म्हणजे मेंटली ते कसे फिट राहतील ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. फिजिकली तुम्ही रिकवर होऊ शकता पण मेंटली रिकवर व्हायला फार वेळ लागतो आणि ते होणं फार गरजेचं आहे, कारण का हे आम्ही अनुभवलेलं आहे. नंतर शिक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आहे. शिक्षणाकडे आज तुम्ही जरी हे बघितलात, शिक्षण तुम्ही म्हणालात नाही सचिन तेंडुलकर 10वीत झाला आणि 12वीत झाला तो आज एवढे पैसे, त्या फार रेअर गोष्टी आहेत, फार त्या लाखातून एखाद्या वेळेला होतात. तर तुम्हाला आज कुठे नोकरी जरी ॲज अ क्रिकेटर किंवा ॲज अ प्लेअर म्हणून पण तुम्ही कुठे करणार असाल तर ते कमीत कमी ग्रॅज्युएट प्लेअर बघतात की तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं आहे का, तरच तुम्हाला तिकडे हे असं मिळतं. हा तुम्ही इंडिया वगैरे रिप्रेझेंट केला तर तुमचं शिक्षणाचा विचार नाही केला, पण ॲज अ कॉन्ट्रॅक्ट प्लेअर किंवा ॲज अ तिकडे नोकरी प्लेअर म्हणून तुम्हाला नोकरी असेल तर त्यांना ग्रॅज्युएशनच लागतं. त्यामुळे शिक्षणाला महत्त्व आहे. प्लस एक छंद असावा. याच्या व्यतिरिक्त खेळाच्या व्यतिरिक्त एक तुमच्याकडे छंद असावा की जिकडे तुम्ही मोकळा वेळ घालवू शकता. स्वतःचं जेव्हा हे नसेल, नाहीतर मग आपलं फार रुटीन होऊन जातं. छंद असावा. आणि क्रिकेट किंवा ज्या खेळामध्ये तुम्ही पारंगत आहात त्याच्या व्यतिरिक्त काही मित्रमैत्रिणी असावेत जिकडे तुम्ही त्या गोष्टीविषयी बोलणार नाही, नाही तर मग फार कंटाळवाणं आयुष्य होऊन जातं की नुसतं क्रिकेट न क्रिकेट, काहीतरी वेगळं तुमच्याकडे असावं की तिकडे तुम्ही स्वतःला स्ट्रेस बस्टर म्हणून वापरू शकता. तर ह्या गोष्टी असायला हव्या हे मी पॅरेंट्सना सांगते. आणि त्याच्याकडे पॅरेंट्स लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की ह्या गोष्टी मुलांकडनं आता क्रिकेटमध्ये अख्खा वेळ तिथेच राहून मग त्याच निगेटिव्ह गोष्टी त्याच पॉझिटिव्ह गोष्टी क्रिकेटविषयीच बोलायचं, मग असंच परफॉर्मन्स झालं मग तसं झालं, कुठून येऊन जाऊन ते तसं न होता काहीतरी थोडंसं वेगळं असायला हवं. वातावरण पण घरातलं पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे. काही ठीक आहे आज परफॉर्मन्स नाही झालं त्याच्यावर 1-2 अर्धा तास चर्चा केली, विसरून गेलं, दुसरी गोष्ट बोला असं. तर या गोष्टी पॅरेंट्सनी लक्ष दिलं पाहिजे. होणार म्हणजे असं मी म्हणत नाही की प्रत्येकजण इंडिया खेळलं पाहिजे, IPL खेळली पाहिजे. ह्यात जर तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये जर माणूस म्हणून कसा चांगला होतो आहे ते तुम्हाला बघायला पाहिजे. आणि मी तर सांगते की गायत्री माझी आयडल आहे. आज मी गायत्रीला आयडल म्हणते की मी तिच्याकडनं बरेच वेळेला शिकते की मी जर डाऊन असेल तर तिच्याकडनं मला शिकायला मिळतं की कसं परत राहायचं, कशी मेहनत करून कसं पुढे यायचं. आत्ता ती मला शिकवते, त्यावेळेला मी तिला शिकवलं. म्हणजे मी कौतुक करत नाही माझी मुलगी म्हणून, पण मी ह्या गोष्टी तिच्याकडनं शिकली आहे, कारण का तिने तिच्या छोट्या वयामध्ये बरेच वाईट अनुभव घेतलेले आहेत असं, आणि त्याच्यातून ती बाहेर आलेली आहे. त्यामुळे मी म्हणते की शी इज माय आयडल. तर तुम्ही ते वातावरण आपल्या मुलांमध्ये तयार करायलाच पाहिजे. हे वातावरण ठेवलं पाहिजे. आणि बोला मुलांशी, चर्चा करा, गप्पा मारा. आज मी आणि गायत्री कुठच्याही विषयावर बोलू शकतो, भांडतो बोलतो काही पण करतो, पण आम्ही कुठच्याही विषयावर बोलू शकतो असं आहे. हाच संदेश आहे की चांगला माणूस कसा घडेल. खेळाडू तर तो बनणारच आहे कारण तो मेहनत करणार आहे, त्याचे कोच. आणि हे दुसरं म्हणजे कोचच्या मध्ये कोचला शिकवायला जाऊ नका. काही पॅरेंट्स कोचला शिकवतात, कोचला माहिती आहे त्या मुलाकडनं काय करून घ्यायचं आहे. कोचला आपलं काम करू दे, तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून तुमचं काम करा, हेच मी म्हणेन. मॅम आता आम्ही गायत्रीबद्दल रॅपिड फायर क्वेश्चन विचारतोय, तर ते तुम्ही जास्त विचार न करता डायरेक्टली आन्सर द्या. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की मैदानावर तिचा फेवरेट शॉट कोणता आहे? स्क्वेअर कट. गायत्रीने सगळ्यात जास्त ओरडा कोणाकडून खाल्ला, आईकडून की बाबांकडून? आईकडून. टीमसोबत जेव्हा तिचा प्रवास होतो तेव्हा गायत्रीची मस्ती पार्टनर कोण असते? तिची मस्ती पार्टनर सगळ्याच असतात, कोणालाही सोडत नाही ती.
जो समोर असेल तर तो तिचा yes. गायत्रीचं लकी फूड कुठलं आहे? पेस्ट्री. पेस्ट्रीज खायला खूप आवडतं. गायत्रीला जेव्हा ती लहान होती तेव्हा नेट प्रॅक्टिस जास्त आवडायची का अभ्यास जास्त आवडायचा? नेट प्रॅक्टिस. अभ्यास हा कधीच आवडला. काय वाटतं गायत्री? अभ्यास कधीच नाही. गायत्रीला जास्त बॅटिंग आवडते का बॉलिंग आवडते? गायत्रीला आवडते बॅटिंग. बॅटिंग आवडते. नाही बॉलिंग. घरातला बॉस कोण आहे, गायत्री का आई? आई. गायत्रीचा फेवरेट क्रिकेटर कोण आहे? मेन्स फिमेल मधला कुठलाही चालेल. मेन्समधला विराट कोहली. गायत्रीला सर्वात जास्त चीअर कोण करतं, आई की बाबा? आई. गायत्रीचं फेवरेट स्टेडियम? वानखडे. मॅम तुम्ही आमच्या क्रिकेटच्या आदिशक्ती या शोमध्ये आलात आणि एवढं सुंदर माहिती दिली गायत्रीबद्दल, तुमच्याबद्दल, पूर्ण परिवाराबद्दल. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आणि गायत्रीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मलाही खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून, गायत्रीची माहिती सांगून. मला खूप आनंद झाला. जर ह्याच्यातून काही कोणी शिकत असेल, कोणाला काही प्रेरणा मिळत असेल तर मला फार आनंद होईल. खूप खूप धन्यवाद. तुमचाही खूप धन्यवाद.